अंशु, स्वानंदी मॅडमला ढकलण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे? समर प्लीज चिडू नकोस ना. पण स्वानंदीचं पण चुकलं ना. बघ ना कशी बोलतेय ती. खरं तर यात सगळी चिंगीची चूक आहे. दीड दमडीची मूलखरीण आपल्या भांडणे ही लावते. स्वानंदी बाळा, अगं तू हुशार आहेस ना, तरी पण हिच्यावर विश्वास ठेवतेस तू? अगं एवढा तरी विचार कर, हिची लायकी आहे का? हो आहे. कारण तुमच्या मुलाचा अंश हिच्या पोटात वाढतोय. आई, अनबिलिव्हेबल. काय होतंय माझ्यासोबत? किती हॉरिबल आहे ग हे सगळं. रडू नको अनुष्का, यात तुझा काही दोष नाहीये बाळा. हा अंशुमन असा कळलं असतं ना तर ही वेळच आली नसती. अगं पण मला खरंच समजत नाहीये, माझ्याशी तर किती गोड गोड बोलायचा. म्हणजे ते सगळं खोटं होतं का? काय करू आई? अनुष्का ऐक ना, एक मिनिट. काही बोलू नका तुम्ही. काही ऐकायचं नाही आम्हाला. प्रायव्हसी द्या आम्हाला थोडी. हे बघा, ऐका ना, म्हणजे बाहेर जे काही झालं, स्वानंदी जे काही बोलली आहे ना ते अजिबात खरं नाहीये. ती जे मनाला येईल ना ते बोलते. प्लीज तुम्ही ऐका ना माझं. तुमच्या भावाचं एकूणच वागणं बघता आम्हाला संशय येतोय. तुमच्या बहिणीच्या बोलण्याचा एक जरी शब्द खरा असेल ना तर माझी मुलगी लग्नाला तयार होणार नाही. नाही, असं काहीच होणार नाही. प्लीज माझं ऐका. अनुष्का, हे बघ, मी खरंच सांगते, माझा भाऊ आहे ना अंशू, खरंच खूप चांगला आहे. तुला शोधून सापडणार नाही असा मुलगा. अगं हिरा आहे तो, हिरा. ते कळेलच. स्वानंदी जे काही बाहेर बोलत होती ना ते सगळं खोटं आहे. काहीच खरं नाहीये त्यातलं. ती चिंगी, म्हणजे जिच्याबद्दल स्वानंदी बोलत होती ना ती एक फालतू मोलकरीण आहे. बस, बाकी काही नाही. नका तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू. ऐका ना माझं प्लीज. बस झालं. मला अजून काही ऐकायचं नाही. माझ्या लग्नात काय होणार आहे ना हे मला माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचं, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मला. म्हणजे तुमच्या घरच्यांचं लक्ष नाहीये एकमेकांकडे. तुमच्या घरात एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्हाला कुणालाच याचा पत्ता नाही. माफीचा काही उपयोग नाही आता. हे लग्न मोडलं असं मी जाहीर करतो. चल अनुष्का. ऐका ना माझं. बाबा एक मिनिट. जाण्यापूर्वी एकदा अंशुमनशी बोलायचं. अनुष्का, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. खोटं बोलतात ते सगळे. अनुष्का बाळा, नको थांबू. जाऊ दे, आमचं चुकलं. आम्हाला लग्नाची घाई झाली होती. याची लायकी नाहीये बाळा तुझ्याशी लग्न करायची. याच्याशी गाठ बांधलीस तर आयुष्यभर पस्तावशील. कारण अशा मुलांना व्यभिचाराचा रोग असतो आणि तो कधीच बरा होत नाही. हो बाबा, मला म्हणूनच एक मिनिट यांच्याशी बोलायचं. खोटारड्या, लग्न ठरल्यापासून माझ्याशी गोड गोड बोलत होतास. तुझ्यासोबत फ्युचरचं प्लॅनिंग केलं होतं मी. असं वाटलं होतं
फायनली मला माझा ग्रीन फ्लॅग मिळाला. पण सगळं खोटं होतं. आय नो आपण ह्या जनरेशनची मुलं आहोत. अफेअर्स होतात, ब्रेकअप्स होतात. आय अग्री अबाउट इट. पण तू जे केलेस ना ते बिलकुल पण एक्सेप्टेबल नाहीये. अरे एकाच वेळी 2 मुलीच्या आयुष्याशी खेळत होतास तू. तुला जराही लाज वाटली नाही का? बघ बघ जरा त्या मुलीकडे. अरे तिला तुमच्याच घरात फिरताना किती इन्सिक्युअर फील होत असणार. जर तुमच्याच घरातल्या बायका तुझ्यासोबत सेफ नसतील तर किती थर्ड क्लास माणूस आहेस तू. छी. एक गोष्ट लक्षात ठेव अंशुमन, आयुष्यभर एकटा राहशील. कोणीही तुझी साथ देणार नाही. कारण कोणी साथ देईल, कोणी तुझ्यावर प्रेम करेल ना, ही लायकीच नाहीये तुझी. आई